नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। प्रोजेक्ट आत्मनिर्भर क्रांतिकारी ठरणार, संदीप माळवी। रस्त्यावरील निर्वासितांसारखे जगणाऱ्या समूहाला प्रतिष्ठा देण्याचं काम प्रोजेक्ट आत्मनिर्भरच्या माध्यमातून होईल। सिग्नल शाळेचे हे पाऊल भविष्यात क्रांतिकारी ठरणार असा आत्मविश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला आहे। समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेच्या प्रोजेक्ट आत्मनिर्भर प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। उदरनिर्वाहाचा शोध घेत शहराकडे झेपावलेले लाखो कुटुंब निर्वासितांचे जगणे जगतात। त्यांच्या पुनर्वसनासाठी व्यापक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। सिग्नल शाळेच्या माध्यमातून निर्वासित कुटुंबातील मुलांचे शिक्षण मार्गी लागत असताना त्यांच्या पालकांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेला सिग्नल शाळा पालक प्रोजेक्ट आत्मनिर्भर भविष्यात क्रांतिकारी ठरेल। प्रशासन म्हणून यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची भूमिका असेल असं आश्वासन संदीप माळवी यांनी दिले आहे। जिल्हा न्यायाधीश सोनल सहा, ॲडव्होकेट ईश्वर सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रदीप टेल्लू, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। ठाण्यातील विविध सिग्नलवरती वस्तू विकून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांना दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रोजेक्ट आत्मनिर्भर सुरू करण्यात आला आहे। याच्या पहिल्या टप्प्यामध्ये द नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राइजेसच्या अंध मूकबधीर दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या निर्यातक्षम गुणवत्तेच्या छत्र्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यासोबतच विक्री करणाऱ्या कुटुंबांचे प्रशिक्षण करून त्यांना ड्रेस कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे। नागरिकांनी अशा कुटुंबांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनजागृती देखील केली आहे। या अशा प्रयत्नांमुळे पालकांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांचा निर्वासितपणा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। पावसाळ्यातील छत्र्यांसोबतच वर्षभर विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। नागरिकांनी ही उत्पादने विकत घ्यावीत असं आवाहन समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने करण्यात आलं आहे। ही उत्पादने सिग्नल शाळा व तिन्हात नाका सिग्नल येथे उपलब्ध असतील। सिग्नल शाळेच्या माध्यमातून आज एका अतिशय चांगल्या अशा उल्लेखनीय प्रकल्पाचं सुरुवात झालेली असं म्हणेन मी, की जे पालक पूर्वी ह्या सिग्नलवर भीक मागायचे किंवा त्यांच्या मुलासह भीक मागायचे, त्यांची मुलं आज सिग्नल शाळेत शिकतात आणि हे पालक आज भीक न मागता स्वतःचा छोटा मोठा का होईना व्यवसाय सुरू करतात। भले फुल विक्री असेल, छत्र्यांची विक्री असेल किंवा अजून काही छोटे मोठे जे काही उद्योग असतील जे ते सिग्नलवर करू शकतील आणि ते स्वतःचा पायावर उभारण्याचा प्रयत्न करतील। ही खूपच क्रांतिकारी अशी घटना आहे की जे लोक पूर्वी ह्याच सिग्नलवर भीक मागायचे तीच लोक आज त्याच सिग्नलवर छोटा छोटा व्यवसाय सुरू करतायत आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतात। हा आत्मनिर्भरतेकडे जो माननीय पंतप्रधानांचा जो संदेश आहे की आत्मनिर्भर भारत, त्या दृष्टीने ही छोटे छोटे समाजातले घटक आहेत आज वंचित आहेत, आज ते खूपच अशा वेगळ्या पद्धतीने जगत आहेत। परंतु मला वाटतं की अशा पद्धतीचं ही सुरुवात जी आहे ती ह्या पालकांना एक स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत करेल, परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या जगण्याला एक वेगळं वळण देणार, त्यांचं जगणं सुसह्य करणारं ठरेल असं मला वाटतं। आणि त्यामुळे मी भट्टू सावंत आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आत्मनिर्भर पालक जे सिग्नलवर भीक मागत होते त्यांना आत्मनिर्भर करण्याचा हा काही प्रकल्प आहे, त्याला आमच्या सगळ्यांकडून पूर्णपणे सहकार्य राहील आणि ही चळवळ अजून वाढावी। ही लोक भीक न मागता स्वतःच्या पायावर उभी राहावी, स्वतः आत्मनिर्भर व्हावी आणि त्यांचं जगणं अतिशय चांगल्या पद्धतीनं कसं जगता येईल यासाठी प्रयत्न करत असतील। यासाठी मी निश्चितपणे या सगळ्यांना शुभेच्छा देतो। असं पाहिलं तर हा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, कारण की सिग्नल शाळेच्या माध्यमातून जे सिग्नलच्या इथे जे मुलं राहतात त्यांना खऱ्या अर्थाने जे काही भारतीय राज्यघटनेने शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे, मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या सिग्नल खाली होताना दिसून येते। कारण की सिग्नलच्या खाली राहणारी मुलं हे शिक्षणापासून वंचित असताना दिसतात, परंतु ह्या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचा अधिकार तर प्राप्त करून दिलेलाच आहे, पण त्याचसोबत त्यांच्या पालकांनाही स्वावलंबत्व यावं, आर्थिक स्वावलंबी व्हावं, त्या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम राबवण्यात येतो हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शारीरिक परिश्रम कमी आणि तासनतास खुर्चीला खिळून मोबाईल, संगणक, टीव्ही, शिवणकाम अशा काही कारणांनी मानदुखीची समस्या डोकं वर काढत आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये 40% तरुण मानदुखीने ग्रासलेले आहेत. त्यामुळे चक्कर येणे, हाताला मुंग्या, हाताची पकड कमी अशी लक्षणे दिसून येत आहेत. अवेळी जेवण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, सतत मोबाईल, संगणक वापरणे याचा शरीरावरती विपरीत परिणाम होताना दिसून येतोय. पूर्वी 50-60 नंतर होणाऱ्या व्याधी आजच्या तरुण वर्गात दिसून येत आहेत. सिव्हिल रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी 20-30 रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे, अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिक उपचार व व्यवसाय उपचार विभागातील रुग्णांवरती उपचार केले जात असून या रुग्णांमध्ये 40% मानदुखीचे रुग्ण 16 ते 30 वयोगटातील आहेत, अशी माहिती भौतिक उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिलेली आहे. चुकीची बैठक, सतत मान एका स्थितीमध्ये ठेवून मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, संगणक, शिवणकाम सतत करून यांसारख्या समस्या आता निर्माण होत आहेत. त्याचबरोबर मुलींमध्ये तारुण्यात येताना संप्रेरकांमुळे होणारे शारीरिक बदल, वयोमानानुसार होणारी मानेच्या मणक्यांची झीज, अपघातामुळे मानेला होणारी इजा यामुळे मानदुखीचा त्रास उद्भवू शकत असल्याचं व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर नम्रता पाटणे व सुप्रिया कांबळे यांनी सांगितलं आहे. ज्या सध्याच्या सवयी आहेत, जे पहिले आपण जे रुटीनली एक्सरसाइज करायचो, एंटरटेनमेंट साधनं नव्हते, त्याच्यामुळे बाहेर फिरायचो, आउटडोअर गेम खेळायचो, ह्या सगळ्या गोष्टी आता एकतर लोक बऱ्याचशापैकी बिझी झाले आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर बऱ्याच वेळ बसून असतात किंवा मोबाईलवर जास्त वेळ बसून असतात, पोस्चर्स प्रॉपर नसतात. की आता फॉर एक्झाम्पल हा त्रास पहिले टेलरिंग काम करणाऱ्या लोकांना सगळ्यात जास्त व्हायचा, तो आता सर्वसामान्य व्हायला लागला. त्याचं कारण सिटिंग पोस्चर. बऱ्याच वेळा बरोबर तरुण मुलं बऱ्याच वेळा टी व्हीच्या समोर बसलेली असतात, या मोबाईल चालत बसले असतात, एका पोझिशनमध्ये असतात आणि या पोझिशनचा नक्कीच तुमच्या स्पाईन जो मेन सपोर्ट आहे बॉडीचा त्या स्पाईनवर त्रास होतो. आणि याच्यामध्ये आम्ही जर बघितलं आतापर्यंत जवळपास 40% तरुण मुलं जे हा आजार जो बोल्ड लोकांना, म्हातारा म्हणजे वयस्क लोकांना जो त्रास व्हायचा तो तरुण लोकांमध्ये दिसून येतो आहे सध्याच्या घडीला. आम्ही एक तो सर्वे पण केला होता. त्याच्यामध्ये हे ज्या सवयी त्याच्यानुसार ते झालेलं आहे. दुसरी गोष्ट की सनला एक्सपोज नाही होत, मुलं रूममध्ये बसलेली असतात, विटॅमिन डीची कमी पडते, डाएट प्रॉपरली नसतं, फास्ट फूड्स खायला लागले, पॅक फूड खायला लागलेत, ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आणि याच्यामध्ये सगळं प्रिझर्वेटिव्ह असतात. त्याच्या ह्या परिणाम होऊन मानेचा दुखण्याचा प्रकार नक्कीच आमच्या लक्षात आला की तो सध्याच्या घडीला जास्त आहे. तर मी आणि त्याच्यावर आता आपण फिजिओथेरपी करतो, फिजिओथेरपीनं रिलीफ मिळतं, परंतु आम्ही काही लोकांचं असंही बघितलं की रिलीफ झाल्यानंतरही काही दिवसानंतर ते परत येतात कारण ते सवयी सोडत नाही. तर याला मेनली तुम्हाला एक सवयी लावून घेणं, एक्सरसाइज डेली करायला पाहिजे, डाएट प्रॉपरली पाहिजे, तुम्ही सनलाईटला एक्सपोज व्हायला पाहिजे आणि जे एका
कॉम्प्युटरवर दिवसभर बसून जे काम करतात. आता वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली लोक कॉम्प्युटरवर लिटरली 20-20 तास बसून काम करतात ऑफिसचे. ह्या सवयी चुकीच्या आहेत. तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कामं करायला पाहिजे. हे जर सगळ्यांना लक्षात घेतलं तर याच्यापासून आपण नक्कीच आपल्याला मुक्तता मिळेल. नाही तर प्रश्न खूप गंभीर आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सदोष बसगाड्यांची विक्री केल्यानंतरही त्यांची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करणे, बस खरेदीदारांच्या समस्या ऐकून न घेणे यामुळे संतप्त झालेल्या मुंबई बस मालक संघटना आणि बस ओनर सेवा संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झाले आहेत. या बस मालकांनी नायगाव नजीकच्या सर्व्हिस सेंटरवरती जाऊन आपल्या 100हून अधिक बसगाड्या जमा केल्यात. विशेष म्हणजे या बसगाड्या जमा केल्यानंतरही अशोक लेलँडकडून प्रतिसाद न मिळाल्याने वाहनधारकांनी भर पावसामध्ये धरणे आंदोलन केले. खासगी वाहतूकदारांनी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून अशोक लेलँड बाजारात आणलेल्या 13.5 मीटर लांबीच्या बसगाड्या विकत घेतल्या आहेत. मात्र या बसगाड्या सदोष असल्याने प्रवासादरम्यान अपघातग्रस्त होण्याचा धोका बळावला आहे. या संदर्भात मुंबई बस मालक संघटनेने 23 जून रोजी ठाण्यातील अशोक लेलँड कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली होती. मात्र व्यवस्थापकाने त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही अनेक बसगाड्यांचे फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच प्रेशर प्लेट, रिलीज बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे, पुरवठा करणारे पाईप फुटणे, गिअर बॉक्स, ब्रेक लायनर तुटणे या समस्या सुरूच होत्या. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यातच या समस्या निर्माण झाल्या असून अशोक लेलँडकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा वॉरंटी प्रदान केली जात नाही. त्यामुळे हताशलेल्या सुमारे 100 बस मालकांनी थेट सर्व्हिस सेंटर गाठून आपल्या बसगाड्या परत केल्या. दरम्यान या बसगाड्या परत केल्यानंतरही व्यवस्थापनाकडून साधी विचारणाही केली नाही किंवा व्यवस्थापनातील एकही अधिकारी बस मालकांची भेट घेण्यास न आल्याने संतप्त झालेल्या बस मालकांनी तेथील चिखलातच बसून धरणे आंदोलन केले. मीडिया नहीं है, बोलो इधर बैठने का और विजय को भी इधर बुला, नहीं इधर बैठेगा, नीचे बैठेगा. गाड़ी कहाँ जमा करने को बताओ. 7 दिन हो गया, मैंने 7 दिन के हिसाब से सैटरडे को फिर मैंने दिया, आपको जगह बताओ, जवाब नहीं दिया. विजय को मैंने फोन किया, जवाब नहीं दिया. और मैंने पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारिकाला चतुर्थी श्री गणेशाचं पूजनाचं खूप महत्त्व आहे. आज देखील अंगारकी चतुर्थी आहे. हिंदू पंचांगानुसार दर महिन्यात 2दा चतुर्थी येते. विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी विनायक चतुर्थी येते, तर कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी संकष्टी येते. संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी व्रतपूजन आणि कथा आरती करण्याचं महत्त्व आहे. आज देखील अंगारकी संकष्टी असल्यामुळे ठाण्यातील कचराई तलाव परिसरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होती. महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या मंदिरामध्ये विशेष व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. या मंदिरामध्ये देखील विधिवत पूजा अर्चा या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर भाविकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले व मनोभावे अशी पूजा देखील केलेली पाहायला मिळाली. मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेत गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. चला चला नमस्कार.
जरा एक मिनिट तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.